नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे दिशा इनिशिएटिव्ह या प्लॅटफॉर्म मध्ये। मी अखिल सर, संचालक MPSC अब अकॅडमी। आपण आज पॉलिटी या विषयाचे वन लाइनर बघणार आहोत। पॉलिटी हा विषय सर्वात सोपा विषय म्हणून गणला जातो आणि यामध्ये आपल्याला बघायचं आहे की पॉलिटी मध्ये आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स कसे मिळू शकतात। दुसरी गोष्ट अशी आहे की पॉलिटी हा विषय प्रत्येक परीक्षेला विचारला जातो आणि या पॉलिटी विषयामध्ये वन लाइनर आपण बघणार आहोत आणि हे वन लाइनर जसेच तसे येण्याची शक्यता आपण नाकारता येत नाही। आता बघा रे की याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की पॉलिटी हा विषय आपण बघतो आहे भारतीय संविधान पहिला मसुदा कोणी बनविला विचारलेला आहे। तर कोणी बनवलेला आहे? BN राव यांनी बनवलेला आहे। आता लक्षात घ्यायचं कधीही की भारतीय संविधानामध्ये असे दोनच व्यक्ती होते ज्यांना कायद्याचा नॉलेज होता, ते म्हणजे कोण होते रे? एक होते BN राव, यांना सल्लागार समितीचे सुद्धा आपण म्हणतोय, सल्लागार समितीचे अध्यक्ष, सल्लागार होते संविधानाचे, आणि दुसरे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। ठीक आहे, हे दोनच असे व्यक्ती होते ज्यांना म्हणजे कायद्याचा अभ्यास होता। ठीक आहे, एक होते BN राव आणि दुसरे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे लक्षात ठेवायचं। ठीक आहे, तर याचं उत्तर काय रे की भारतीय संविधानाचे पहिले मसुदा कोणी बनवलेला आहे? तर BN राव यांनी बनवलेला आहे। सर्वप्रथम संविधान सभेची संकल्पना कोणी मांडलेली आहे? ठीक आहे, तर आपण जर विचार केला तर 1921 मध्ये महात्मा गांधी यांनी सर्वप्रथम ते मांडलेला होता, पण तो कायद्याचा त्यांनी उल्लेख केलेला नव्हता। त्याच्यानंतर आपण विचार केला तर 1928 मध्ये नेहरू रिपोर्ट आलेली होती, त्याच्यामध्ये सुद्धा संविधान असायला पाहिजे अशी संकल्पना मांडलेली होती। ठीक आहे, पण सर्वप्रथम ज्या व्यक्तीने घोषित केलेलं होतं की सर्वप्रथम संविधान सभेची संकल्पना कोणी मांडलेली होती, तर ते मावेंद्रनाथ राय यांनी 1934 मध्ये मांडलेली होती। हे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे। ठीक आहे, मावेंद्रनाथ राय हे होते साम्यवादी विचारसरणीचे अग्रणी, आपण त्यांना सांगू शकतो। ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं। त्यानंतर भारतीय घटना समितीत सर्वात महत्वाची समिती कोणती होती? ती होती मसुदा समिती। कोणती रे? मसुदा समिती। या मसुदा समितीची स्थापना कधी झाली आहे? 29 सप्टेंबर 1947 ला। हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। 29 सप्टेंबर 1947 ला मसुदा समितीची स्थापना झालेली आहे आणि याच मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाला म्हटलेलं आहे रे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मसुदा समितीचे अध्यक्ष आपण म्हटलेला आहे। ठीक आहे, याला ड्राफ्टिंग कमिटी म्हणतो आपण। ओके, त्यानंतर आपण विचार केला तर मसुदा समितीत एकूण सदस्य किती होते? तर मसुदा समितीमध्ये एकूण सदस्य होते 7 सदस्य होते। हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। एक अध्यक्ष आणि 6 सदस्य, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। ओके, तर एकूण 7 सदस्य आपल्याला सांगता येतात। त्यानंतर संविधान सभेच्या कार्यविषयी अध्यक्ष कोण होते? तर ग मावळणकर होते। हा जसाच तसा प्रश्न कंबाईनला विचारलेला आहे, 2023च्या कंबाईन एक्झामिनेशनला जसाच तसा प्रश्न होता हा। ठीक आहे, त्यानंतर कायद्यापुढे समानता हे तत्व कोणत्या देशाकडून आपण घेतलेलं आहे? तर ब्रिटन देशाकडून आपण घेतलेलं आहे। कायद्यापुढे समानता हे आपण ब्रिटन या देशाकडून आपण घेतलेलं आहे। जसं की आपण म्हणतो की मूलभूत अधिकार, ठीक आहे, मूलभूत अधिकार इथं दिलेला असेल। ठीक आहे, बघूया आपण। तर मूलभूत अधिकार म्हणजे फंडामेंटल राईट्स आपण त्यांना म्हणतो। हे फंडामेंटल राईट्स आपण कोणत्या देशाकडून घेतलेला आहे? तर अमेरिकेकडून घेतलेला आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आणि न्यायालयीन पुनर्वलोकन हे सुद्धा आपण अमेरिकेच्या राज्यघटनेकडून घेतलेलं आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर कायद्याचे समान संरक्षण हे तत्व कोणत्या देशाकडून घेतलेलं आहे? तर अमेरिकेकडून घेतलेलं आहे। ठीक आहे, कायद्याचे समान संरक्षण हे तत्व आपण अमेरिकेकडून घेतलेलं आहे। ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं। त्यानंतर कायद्याने प्रस्थापित कार्यपद्धती हे तत्व कोणत्या देशाकडून घेतलेलं आहे? जपानमध्ये। हा सुद्धा कंबाईनला आलेला प्रश्न आहे, 2021च्या कंबाईनला प्रश्न आलेला आहे। ठीक आहे, लक्षात ठेवायचं। कायद्यापुढे समानता कोणत्या कलमात दाखवते रे? 14 मध्ये। हे लक्षात ठेवायचं। कोणत्या कलमामध्ये लिहिलेलं आहे? कलम 14 मध्ये कायद्यापुढे समानता आपल्याला सांगितलेली आहे। म्हणजे ते कलमा पूर्ण पाठांतर पाहिजे। मूलभूत अधिकाराचे प्रत्येक कलमा तुम्हाला पाठांतर पाहिजे, त्याच्यावर तुम्हाला प्रश्न येण्याची शक्यता दाट असते, कारण फॅक्च्युअलिटी जास्त असते आणि डायरेक्ट तुम्हाला हिट मारणारे प्रश्न तुम्हाला विचारले जातात। जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार कोणती कलम आहे रे? कलम 21 तुम्हाला जगण्याचा स्वातंत्र्य हे देते। कोणती कलम? 21 कलम आहे, जगण्याचा स्वातंत्र्य। घटना समितीत हे तात्पुरते अध्यक्ष कोण होते रे? सच्चिदानंद सिन्हा।
आपण जर विचार केला तर कॅबिनेट मिशन 1946 ला आलेली होती. ठीक आहे, 1946 ला कॅबिनेट मिशन योजना आली आणि या योजनेच्या माध्यमातून घटना समितीची स्थापना झाली. हा ना, संविधान सभेची स्थापना झाली आणि या संविधान सभेची पहिली बैठक आपण बघितलं तर 9 डिसेंबर 1946 ला झाली आणि या 9 डिसेंबर 1946 ला जे हंगामी अध्यक्ष होते ते होते सच्चिदानंद सिन्हा. हे आपल्या इथे सांगता येतात. ठीक आहे, त्यानंतर घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते रे, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि हे कधी झाले रे, तर 11 डिसेंबर 1946 ला. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, तारीख सुद्धा तुम्हाला विचारू शकते. ओके, त्यानंतर उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला. आता उद्दिष्टांचा ठराव कधी मांडण्यात आला, तर 13 डिसेंबरला 13 डिसेंबर 1946 ला उद्दिष्टांचा ठराव मांडण्यात आला आणि याला मंजुरी कधी देण्यात आली रे, तर 22 जानेवारी 1947 ला याला ठराव मध्ये मंजुरी देण्यात आली. ठराव कधी मांडला उद्दिष्टांचा, 13 डिसेंबर 1946 ला आणि 22 जानेवारी 1947 ला काय देण्यात आलं, त्याला मंजुरी देण्यात आली. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला रे, तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेला आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर पुढे बघा, संविधान सभेतील मूलभूत हक्क व अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते, तर सरदार वल्लभभाई पटेल होते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा भरले रे, तर 9 ते 23 डिसेंबर 1946 ला भारतीय घटना समितीचे पहिले अधिवेशन भरलेले. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. भारतीय राज्य घटना केव्हा स्वीकारण्यात आली, तर 26 नोव्हेंबर 1949 ला स्वीकारण्यात आली. 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान दिवस म्हणून घोषित केला जातो, पण ते चुकीचं आहे. ठीक आहे, संविधान दिवस मुख्यतः 26 जानेवारीला मनवला पाहिजे. कधी रे, 26 जानेवारीला. कारण 26 नोव्हेंबर 1949 ला तुम्हाला सांगतो घटनेवर सह्या सुद्धा झालेल्या नव्हत्या. आणि घटनेवर सह्या कधी झालेल्या आहेत रे, तर 24 जानेवारी 1950 ला हे घटनेवर सह्या झालेल्या आहेत. मग आपण का म्हणून 26 नोव्हेंबर 1949 म्हणतो, तर हे 26 नोव्हेंबर 1949 ला भारतीय राज्यघटना फक्त स्वीकारण्यात आली म्हणून आपण त्याला काय म्हणतो, संविधान दिवस म्हणतो. तर पण ते चुकीचं आहे. संविधान दिवस मुख्यतः 26 जानेवारीला म्हटलं पाहिजे. हे माझे वैयक्तिक मत आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा रे, भारतीय घटना समितीचे एकूण किती अधिवेशन झाली, तर 11 अधिवेशन झाले. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मार्गदर्शन तत्वे कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आलेलं आहे रे, तर आयर्लंड देशाकडून आपण स्वीकारलेलं आहे. ठीक आहे, समवर्ती सूची कोणत्या देशाकडून घेण्यात आली आहे, ऑस्ट्रेलिया. समवर्ती सूची म्हणजे काय रे, केंद्र सूची व राज्य सूची या दोघांचा सांगड म्हणजे केंद्रातील काही विषय, राज्यातील काही विषय म्हणजे समवर्ती. आणि आपण कुठून घेतलेला आहे, ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेकडून घेतलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे बघा, एकेरी नागरिकत्व कोणत्या देशाकडून घेण्यात आलेलं आहे रे, तर ब्रिटिश राज्यघटनेतून आपण एकेरी नागरिकत्व घेण्यात आलेलं आहे, ब्रिटिश देशाकडून घेण्यात आलेलं आहे. मूलभूत अधिकार कोणत्या देशाकडून घेण्यात आलेले आहेत रे, तर अमेरिकेच्या राज्यघटनेकडून आपण मूलभूत अधिकार घेतलेले आहेत. मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आले, तर रशियाच्या राज्यघटनेतून आपण स्वीकारण्यात आलेले आहेत, रशिया देशाकडून स्वीकारण्यात आलेले आहेत. भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असावे असं कोणी म्हणलेलं होतं, तर महात्मा गांधी यांनी म्हटलेलं होतं हरिजन वृत्तपत्राच्या माध्यमातून. कधी रे, तर 1921 ला. काही ठिकाणी 1922 सुद्धा आहे. ठीक आहे, पण ते 1921 ला त्यांनी म्हटलेलं आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. फिल इन द ब्लँक्स म्हणजेच घटनाकारांची मन, इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्ली होय, असे घटनेच्या सरनाम्यामध्ये म्हटलेलं आहे. ठीक आहे, कशामध्ये म्हटलेलं आहे, घटनेच्या सरनाम्यामध्ये म्हटलेलं आहे. घटनेच्या सरनामा म्हणजे उद्देश पत्रिकेमध्ये म्हटलेलं आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार देवनागरी लिपीमध्ये हिंदी अधिकृत भाषा आहे, तर कलम 343 मध्ये आहे. लक्षात ठेवायचं. भारतीय नागरिकत्व कायदा 1955 आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, पुढे हे वन लाईनर आहे, ते वन लाईनर समजूनच घ्यायचे, पाठांतर करायचे. भारतीय राज्यघटनेच्या सरनामामध्ये कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आलेला आहे, न्यायाचा प्रथम उल्लेख करण्यात आलेला आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर भारतीय संविधानाच्या सरनाम्यात समाजवादी, धर्मनिरपेक्ष शब्द कितव्या घटना दुरुस्तीने टाकण्यात आलेला आहे, तसं 3 शब्द टाकण्यात आलेले होते 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये. एक आहे समाजवादी, एक आहे धर्मनिरपेक्ष आणि एक आहे एकात्मता. त्याला आपण अखंडता सुद्धा म्हणतो.
ठीक आहे, हे 3 शब्द 42 घटना दुरुस्ती 1976 ने टाकण्यात आलेले आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर समानतेचा हक्क कोणत्या कलमात समाविष्ट करण्यात आलेला आहे, तर कलम 14 ते 18 हे लक्षात ठेवायचं. समानतेचा हक्क. त्याच्यानंतर स्वातंत्र्याचा हक्क कोणत्या कलमात समाविष्ट करण्यात आलेला आहे, कलम 19 ते 22 मध्ये स्वातंत्र्याचा हक्क समाविष्ट करण्यात आलेला आहे. शोषणाविरुद्धचा हक्क कोणत्या कलमात समाविष्ट करण्यात आलेला आहे रे, तर 23 आणि 24 कलमामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क कोणत्या कलमात समाविष्ट करण्यात आलेले आहेत, कलम 29 आणि 30 मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. आणि घटनात्मक उपाययोजना किंवा घटनात्मक उपायांचा हक्क कोणत्या कलमात नमूद केलेला आहे रे, तर तो कलम 32 मध्ये नमूद केलेला आहे. हा तुमचा महत्वाचा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 32 ला आत्मा म्हटलेला आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचा. हा प्रश्न तुम्हाला आता रिसेंटली आलेला होता. ओके, कंबाईन बिल आलेला होता. जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमात नमूद आहे, कलम 21 मध्ये नमूद आहे, हे लक्षात ठेवायचं. भारतीय संविधानाचा आत्मा कोणत्या कलमात म्हटले जाते रे, कलम 32 ला म्हटलं जातं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जसाच तसा प्रश्न येतो. भारतीय संविधानाची आत्मा हा ना, हे झालेलं आहे. ओके, कलम 14 काय सांगते, कायद्यापुढे समानता सांगते. ओके, मूलभूत कर्तव्य कोणत्या भागात समाविष्ट करण्यात आलेली आहे, भाग 4 मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. ठीक आहे, मूलभूत कर्तव्य 4 मध्ये आहे, लक्षात ठेवायचं. 4 नाही, 4 मध्ये समाविष्ट आहे. ओके, भाग 1 मध्ये संघराज्य व्यवस्था आहे, भाग 2 मध्ये नागरी तत्व आहे, भाग 3 मध्ये मूलभूत अधिकार आहेत, भाग 4 मध्ये मार्गदर्शन तत्व आहेत, 4 मध्ये मूलभूत कर्तव्य आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. एकूण भाग किती आहेत रे, म्हणजे मूळ घटनेत 22 भाग होते, पण आता सध्या स्थितीत 25 भाग आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्याच्यानंतर ग्रामपंचायत संघटन कोणत्या कलमात नमूद आहे, कलम 40 मध्ये नमूद आहे. आणि हे कलम 40 कशामध्ये येते, डीपीएसपी मध्ये येते. डीपीएसपी म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, म्हणजेच काय रे, मार्गदर्शन तत्वे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ओके, चला पुढे. समान नागरी संहिता कोणत्या कलमामध्ये नमूद आहे रे, कलम 44 मध्ये. आणि हे कलम 44 कुठे आहे रे, तर हे डीपीएसपी मध्येच आहे, मार्गदर्शन तत्वामध्ये. कोणत्या घटना दुरुस्तीने 11वे मूलभूत कर्तव्य यादीनंतर समाविष्ट करण्यात आले, तर 86वी घटना दुरुस्ती 2002 मध्ये समाविष्ट करण्यात आले, हे लक्षात ठेवायचं. मूलभूत कर्तव्य समावेशन कोणाच्या शिफारसीवरून करण्यात आलेली आहे, स्वर्णसिंग समिती, हे IMP आहे. ठीक आहे, संसदेच्या दोन्ही सभासदासमोर हा ना, संसदेच्या दोन्ही सदासमोर वार्षिक वित्तीय पत्रक कोणत्या कलमानुसार ठेवले जाते, म्हणजे बजेट बद्दल विचारले डायरेक्ट. ठीक आहे, बजेट 112 मध्ये आलं लक्षात, 112 मध्ये बजेट आहे. कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती, संसद, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. संसद कशाद्वारे निर्माण झालेली आहे, लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती, हे 3 मिळून एक संसद निर्माण झालेली आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. संसदेच्या दोन्ही अधिवेशनातील अंतर किती असले पाहिजे, 6 महिन्याचं असलं पाहिजे. संसदेचे अधिवेशन बोलावणे किंवा विसर्जन करणे हे कोण करत असतो रे, राष्ट्रपती करत असतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. भारताचा प्रथम नागरिक कोण असतो, राष्ट्रपती. आणि राज्याचा प्रथम नागरिक कोण असतो, राज्यपाल. ठीक आहे, हा भारताचा प्रथम नागरिक आणि राज्याचा राज्यपाल, हे लक्षात ठेवायचं. राष्ट्रपतीकडून राज्यसभेवर किती सदस्य निवडून दिले जातात, 12 सदस्य निवडून दिले जातात. धन विधेयक सर्वप्रथम कुठे मांडले गेले आहेत रे, लोकसभेमध्ये मांडले जाते धन विधेयक. ठीक आहे, धन विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी कोणाची शिफारस आवश्यकता असते, राष्ट्रपतीची आवश्यकता असते. ठीक आहे, महाराष्ट्रातून लोकसभेत एकूण किती सदस्य निवडून दिले जातात रे, 48. ठीक आहे, 48 निवडून दिले जातात. महाराष्ट्रातून राज्यसभेवर एकूण किती सदस्य निवडून दिले जातात, राज्यसभेवर, हे लोकसभेवर झाले, हे राज्यसभेवर 19, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. इथं 48, हे डायरेक्ट प्रश्न तुम्हाला विचारतील पोलीस भरतीला, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे, भारतात केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष कोण असतो, पंतप्रधान असतो. ओके, लक्षात ठेवायचं. कोणत्या कलमामध्ये हा ना, कोणत्या कलमा अंतर्गत उच्च न्यायालय विशेष अधिकार जारी करतो, 226. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. हे मूलभूत अधिकारामध्ये आपण कलम 32 मध्ये बघतो ना, तसं 226 नुसार तुम्ही हायकोर्टात जाऊ शकता स्वतःची दाद मागण्यासाठी. भारताचे प्रथम लोकपाल कोण होते रे,
न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष. हा प्रश्न 2020 ला कंबाईनला आलेला आहे, लक्षात ठेवायचं. उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो? उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो? राष्ट्रपती. तर सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती कोण करतो? संसद. आलं लक्षात? महाराष्ट्राचे पहिले लोकायुक्त कोण होते? न्यायमूर्ती कोतवाल होते. ठीक आहे. पुढे सध्याचे लोकायुक्त कोण आहेत रे? संजय भाटिया. हे लक्षात ठेवायचं. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे? नागपूर. अजून पणजी. छत्रपती संभाजी नगर. अजून मुंबई. आलं लक्षात? हे लक्षात ठेवायचं. मुंबई महत्वाचं, त्याचे खंडपीठ नागपूर, पणजी आणि छत्रपती संभाजीनगर हे 3 त्याचे खंडपीठ आहेत. जनहित याचिकेचे प्रणेते कोण आहेत रे? PN भागवती आहेत. ओके. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाची वयोमर्यादा किती असते? 65. आणि हायकोर्टाचे म्हणजे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची वयोमर्यादा किती असते? 62. ओके, लक्षात ठेवायचं. भारताचे 25वे राज्य कोणते होते? गोवा होते. ओके. पुढे आता ऑपरेशन पोलो ही कोणती संघराज्य भारतात विलीन करण्यात आली? कोणते संघराज्य भारतात विलीन करण्यात आले? ऑपरेशन पोलो हे कोणते संघराज्य भारतात विलीन करण्यात आले? तर हैदराबाद. हे लक्षात ठेवायचं. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते रे? यशवंतराव चव्हाण होते. संयुक्त महाराष्ट्र सभा कुठे स्थापन करण्यात आली? मुंबईमध्ये स्थापन करण्यात आलेली होती. राज्याची कार्यकारी सत्ता कोणाच्या हाती असते रे? राज्यपालाच्या हाती असते. आणि राज्यपालाला विशेष अधिकार असतात कलम 163 नुसार. ठीक आहे. राज्यपाल व वयाची पात्रता काय असते? 35 वर्ष. ठीक आहे. 35 वर्ष पाहिजे तरच तो राज्यपाल बनू शकतो. राज्यातील राज्यपाल विद्यापीठ कुलपती कोण असतो? राज्यातील राज्यपाल विद्यापीठ कोण असतो? तर राज्यपालच असतो. राज्यातील विद्यापीठ कुलपती कोण असतो? तर तो राज्यपाल असतो. असं लक्षात ठेवायचं. ओके. आणि राज्यपाल काय करतो माहितीये का? राज्यपाल अजून कोणाला नियुक्त करतो? MPSCच्या अध्यक्षाला, अजून महाधिवक्त्याला, विद्यापीठाच्या कुलगुरूला ते नियुक्त करू शकतात. ठीक आहे. त्यांना ते अधिकार असतात. पुढे जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक कोण करतो? हे सुद्धा त्याला महत्वाचं स्थान आहे. ठीक आहे. जिल्हा न्यायाधीश लक्षात घ्या. हायकोर्ट नाही. हायकोर्टाला कोण? राष्ट्रपती. जिल्हा न्यायाधीशाला राज्यपाल. हे छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायचे. राज्यपालाचा कार्यकाळ किती असतो? 5 वर्ष असतो. ठीक आहे. लक्षात ठेवायचं. कोणाची पण ते मर्जी कोणाची असेल? राष्ट्रपतीची. कोणाच्या मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात? राष्ट्रपतीच्या. घटक राज्यातील महाधिवक्ता नेमणूक कोण करतो? राज्यपाल करतो. महाधिवक्ताची कलम किती? 165. महान्यायवादीची कलम किती? 76. व्हेरी गुड. ठीक आहे. लक्षात ठेवायचं. राज्याचे धन विधेयक प्रथम कुठे मांडले जातात रे? विधानसभेत. ठीक आहे. आणि देशाचे धन विधेयक कुठे मांडले जातात? भारताचे धन विधेयक लोकसभेत. लक्षात. विधानसभा जास्तीत जास्त संख्या किती असते विधानसभेची? 500 असते. विधानसभेत सामान्यतः पहिला तास हा कशाचा असतो? प्रश्न उत्तराचा असतो. ठीक आहे. जेव्हा अधिवेशन होतो त्यावेळेवर राज्याचे मंत्री जे वेतन व भत्ते घेत असतात ते कोण ठरवत असतो रे? राज्य विधानसभा ठरवत असतो. लक्षात. विधानसभेत समान मत पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला असतो? सभापतीला असतो. कोणत्या राज्यात विधान परिषद नाही? केरळ आणि राजस्थान. मग कोणत्या राज्यामध्ये आहे? तर आपण ते लक्षात ठेवायचं. ते ट्रिक सांगितलं होतं तुम्हाला. ABMKUT. ए म्हणजे आंध्र प्रदेश. ठीक आहे. बी म्हणजे बिहार. ठीक आहे. एम म्हणजे महाराष्ट्र. के म्हणजे कर्नाटक. ठीक आहे. आणि यू म्हणजे UP आणि टी म्हणजे तेलंगणा. ठीक आहे. एवढ्या राज्यामध्ये विधान परिषदा आहेत, बाकीमध्ये विधान परिषदा नाही. आणि हा प्रश्न जसाच तसा कंबाईनला 2023 ला विचारण्यात आलेला आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. ओके. संसद राज्यातील विधान परिषद कोणाच्या शिफारसीनुसार रद्द करू शकते? तर राज्य विधानसभेच्या. हे लक्षात ठेवायचं. विधान परिषद कार्यकाळ किती असतो? 6 वर्ष आणि विधानसभेचा 5 वर्ष. आपण जे आमदार निवडून देतो ते कुठे जातात? विधानसभेत.
ठीक आहे, विधानसभेमध्ये जात असतात. विधान परिषदेत किती सदस्य हे शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात? 1/12. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर पुढे, भारताची पहिली महिला मुख्यमंत्री कोण होती? सुचेता कृपलानी. मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि यांच्यातील दुवा आहे मंत्री परिषदेतील. तुम्हाला लक्षात ठेवायचं. ओके. हे डायरेक्ट प्रश्न असतील तुम्हाला. किती महत्वाचे प्रश्न आहेत तुम्हीच बघा रे मित्रांनो. विधानसभा विसर्जित करण्याचा सल्ला राज्यपाल कोणाला देतात? मुख्यमंत्र्याला देतात. महाराष्ट्र विधान परिषद संख्या किती आहे? 78. विधान परिषदेची संख्या IMP आहे 78 आहे. ओके. राज्याचे महाधिवक्ता कलम कोणती आहे रे? 65. राज्याचे महाधिवक्ता कोणाच्या मर्जी असेपर्यंत पदावर राहतात? राज्यपालाच्या. वर्षातून किमान किती ग्रामसभा होतात रे? 4 होतात. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. जर ग्रामसभेचा विचार केला तर गांधीवादी तत्वे कलम 40 मध्ये दिलेले आहेत DPSP मध्ये. ठीक आहे, ग्रामपंचायतचे संघटन दिलेले आहेत. अजून तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे की याच्यामध्ये भाग 9 मध्ये देण्यात आलेले आहेत 243A ते 243O पर्यंत. ठीक आहे, हे ग्रामीणसाठी आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मग ते शहरीसाठी पुन्हा सांगता येतात. पण हे महत्वाचे ठेवायचे लक्षात. 243 हे सांगतो तुम्हाला, पाठच करायच्यात, समोर सांगतो. पहिल्या ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो रे? सरपंच भूषवतो. ठीक आहे, ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे? 18 वर्ष असावे. ओके. गावाच्या विकास संबंधित अंतिम निर्णय घेणारी संस्था कोण असते? ग्रामसभा असते. ग्रामसभा व ग्रामपंचायत सभा अध्यक्ष हे स्थान कोण भूषवतो रे? स्वतः ग्राम सरपंच भूषवतो. ठीक आहे. पंचायत समितीचे सभापती कोण असतात रे? जिल्हा परिषदचे प्रसिद्ध सदस्य असतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्रातील पंचायत राजचा आकृतीबंध निश्चित करण्यासाठी कोणती समिती नेमली गेलेली आहे? वसंतराव नाईक समिती नेमण्यात आलेली आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कोणती समिती रे? वसंतराव नाईक समिती. ग्रामपंचायत विसर्जन करण्याचा अधिकार कोणाला असतो? राज्य शासनाला असतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जिल्हा परिषद एकूण किती समिती? जिल्हा परिषदेत एकूण समिती किती आहेत? 1 स्थायी समिती असते व 9 विषय समिती असतात. ओके. महाराष्ट्र हे पंचायत स्वीकार करणारे कितवे राज्य आहेत रे? 9वे राज्य आहेत. ओके. महाराष्ट्र पंचायत स्थापना कधी झाली? 1 मे 1960 रोजी झालेली आहे. ग्रामपंचायत प्रमुख कोण असतात? सरपंच असतात. ओके. त्याच्यानंतर भारतीय राज्यघटनेत कलम 40 कशाशी संबंधित आहे? पंचायत राज. हे 40 कुठे आहे? DPSP मध्ये. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, त्याला आपण राज्य धोरणाचे मार्गदर्शन तत्वे म्हणतो. ओके. आणि भाग 4 मध्ये भारतातील ग्रामीण स्थानिक शासन संस्थेला काय म्हणतात? ग्रामपंचायत म्हणतात. ग्रामपंचायत तपासणीचे अधिकार कोणाला असतो? महसूल आयुक्ताला असतो. ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला असतो? राज्य शासनाला असतो. ग्रामपंचायत किती सदस्य असू शकतात रे? 7 ते 17 सदस्य. हा जसाच तसा प्रश्न तुम्हाला MPSC ला विचारलेला आहे. महाराष्ट्रात पहिले ग्रामपंचायत सुरू करणारे गाव कोणते? कळंबोली, रायगड जिल्ह्यामध्ये आहे. ग्रामपंचायत अनुदानास मान्यता कोण देते? पंचायत समिती देत असते. पंचायत कर्ज कोण मंजूर करतो रे? ग्रामपंचायतील कर्ज जिल्हा परिषद मंजूर करत असतो. पंचायत राज व्यवस्थेला कनिष्ठ स्तर कोणता आहे रे? ग्रामपंचायत. म्हणजे असं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की सर्वात वरती असते जिल्हा परिषद, मग असते पंचायत समिती, मग असते ग्रामपंचायत. अशा पद्धतीने असतो. ठीक आहे. याचं डिफरन्शिएशन सांगतोच लगेच. ठीक आहे. बघा, सरपंच आणि उपसरपंच याची निवड कोण करतात रे? ग्रामपंचायत सदस्य करतात. ठीक आहे. पुढे ग्रामपंचायतीचे सचिव कोण असतात? स्वतः ग्राम सेवक असतात. हे असले प्रश्न आलेले आहेत. पोलीस भरतीला, वनरक्षकला आलेले आहेत. ग्रामपंचायत दैनंदिन कामासाठी कोण जिम्मेदार असतो? ग्रामसेवक असतो. पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करतो? जिल्हा परिषद करत असते. सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात रे? विस्तार अधिकारी असतात. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर पुढे पंचायत समितीत मुख्य प्रशासकीय अधिकारी व सचिव कोण असतात? गट विकास अधिकारी. ठीक आहे. गट विकास अधिकारी कोण असतो? याला BDO म्हणतो आपण, बरोबर आहे. आणि याची निवड कोण करतो ते पण सांगतो आता. बघा, 3 स्तर असतात. आपण ग्रामपंचायतीचा विचार केला, मगाशी तुम्हाला सांगितलं कलम 40 मध्ये ग्रामपंचायतीचे संघटन सांगितलेलं आहे. ठीक आहे. ग्रामपंचायतीचे संघटन कलम 40 मध्ये आहे. ओके. आता 243
हे काय आहे 243A ग्रामसभा, ग्रामसभेची स्थापना, ठीक आहे, ग्रामसभा, ठीक आहे. 243B काय आहे, स्तर आहे. 242B काय आहे, स्तर आहे. पाठांतर करायचे हा. त्याच्यानंतर 243C काय आहे, रचना आहे, कार्यकाळ आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर 243 रचना आहे हा. 243C रचना आहे. 243E हा कार्यकाळ आहे. 243F का आहे, अपात्रता आहे. डी केलंच नाही ना रे आपण, डी कुठे गेला, ठीक आहे. 243D आरक्षण आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर 243 ABCDEFGH, ठीक आहे, टॅक्स बद्दल, जास्त टॅक्स बद्दल आहे हा, ठीक आहे. 243 ABCDEFG, पुन्हा सांगतो मी, ठीक आहे. हा ते कट करा, पुन्हा सांगतो ना मी. हा 243A काय आहे रे, ग्रामसभा, ठीक आहे. 243B काय आहे रे, स्तर आहे, स्तर. 243C काय रे, रचना, ठीक आहे. 243D काय रे, आरक्षण, ठीक आहे. 243E काय रे, कार्यकाळ, ठीक आहे. 243F काय रे, अपात्रता, ठीक आहे. डिटेल्स नाही, फक्त कलमा सांगतोय. 243G काय रे, अधिकार व जबाबदाऱ्या, ठीक आहे. अधिकार व जबाबदारी किंवा अधिकार व जबाबदारी याच्यामध्ये सांगता येतात. 243H हे जास्त प्रमाणात टॅक्स बद्दल सांगितलेलं आहे, ठीक आहे. H 243I हे वित्त आयोग आहे. जसं केंद्रातला वित्त आयोग किती 280 मध्ये दिलेला आहे, कलम 280. हे वित्त आयोग केंद्राचा, राज्याचा 243I. 243J लेखा परीक्षण. 243K 243K मध्ये काय रे, की तुमचा निवडणूक आयोग. जसं 324 मध्ये निवडणूक आयोग आहे केंद्राचा, तसं राज्यामध्ये 243K निवडणूक आयोग आहे, ठीक आहे. IJKL, ठीक आहे. काही राज्यांना लागू नाही आहे हा, पंचायत राज वगैरे व्यवस्था लागू नाहीये काही राज्यांना, ठीक आहे. 243 जसं की अनुसूचित जे क्षेत्र आहेत त्यांना सुद्धा हे लागू नाही आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर 243N काय आहे रे, की नवीन कायदे करू शकतात ग्रामपंचायतीबद्दल. आणि 243O म्हणजे न्यायालय हस्तक्षेप करत नाही, हे आपल्याला बघायचं आहे. हे फक्त कलमा तुम्हाला पाठांतर करायचे आहेत, ओके. समजलं का तुम्हाला. आता बघा रे, की ग्रामपंचायतीमध्ये किंवा जे अधिकारी निवडून येतात ते कसे येत असतात ते बघा. जसं की बघा, दोन भाग असतात, एक प्रशासकीय आणि एक राजकीय. आता बघा, राजकीय आणि हे प्रशासकीय. जसं आपण उदाहरणार्थ बघितलं रे, आता उदाहरणार्थ बघितलं बघा, कसं की डेप्टी कलेक्टर यांची निवड कोण करत असते, MPSC. यांची निवड कोण करते, MPSC करते. कोणाची, डेप्टी कलेक्टरची, ठीक आहे. आणि नियुक्त कोण करते, याची नियुक्त कोण करते. निवड आणि नियुक्त मध्ये फरक आहे. नियुक्त कोण करते, राज्य शासन. लक्षात, असं लक्षात ठेवायचं. जसं कलेक्टर आला,
IAS ऑफिसर, ठीक आहे, IAS म्हणतो आपण. IAS ची निवड कोण करते? UPS. नियुक्त कोण करते? राज्य शासन. कोण करते? राज्य शासन करते, केंद्र शासन नाही. अरे राज्यामध्ये असतात ना कलेक्टर, समजत आहे? हे लक्षात ठेवायचं. IAS ची निवड कोण करते? UPSC. आणि नियुक्त कोण करते? राज्य शासन. जसं उदाहरणार्थ आपण अजून बघूया, जसं की एक जिल्हा परिषद आहे आणि त्या जिल्हा परिषदेमध्ये कोण असतो रे? एक असतो IAS ऑफिसर, म्हणजे हा झाला कलेक्टर. जिल्हा परिषदेमध्ये CO असतो. हा IAS लेवलचाच व्यक्ती असतो, जे UPSCतून आलेला व्यक्ती. ठीक आहे, IAS कुठे आहे? हा जिल्हा परिषदेचा कोण असतो रे? हा प्रशासकीय अधिकारी. सॉरी, इथं राजकीय मध्ये केला आपण. प्रशासकीय अधिकारी मध्ये CEO हा IAS ऑफिसर असतो. ठीक आहे, मग राजकीय मध्ये जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, ZP अध्यक्ष म्हणतो ना, हा राजकीय असतो, हा निवडून दिलेला असतो, हा अभ्यास करून आलेला असतो. आलं लक्षात? त्याच्यानंतर पुढे रे पंचायत समितीमध्ये आला आपण. पंचायत समितीमध्ये कोण असतो रे? BDO, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर. त्याला आपण गट विकास अधिकारी म्हणतो, बरोबर आहे? मग राजकीय सभापती. आलं लक्षात? हे राजकीय आलं. त्याच्यानंतर ग्रामपंचायत मध्ये रे इथं ग्रामसेवक आणि इथं सरपंच. म्हणजे बघा, हे राजकीय झाले आणि हे प्रशासकीय झाले. पण दबाव कोणाचा जास्त असतो? यांचा. हे शिकले किती असतात? हे कमी असतात. कोणी जास्त पण असतात. पण हे सगळे अभ्यास करून आलेले असतात. समजत आहे का? हे अधिकारी आहेत, हे अधिकारी नाही आहेत, पण यांचा वर्चस्व थोडा जास्त असतो, कारण की हे घटनात्मक, दोन्हीही पदे घटनात्मकच आहेत. समजत आहे का? हे संविधानामध्ये आहे आणि हे संविधान म्हणजे हे तर आहेतच, हे कॉन्स्टिट्यूशनल मध्येच दिलेले आहे. समजत आहे का? अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. तो ओके. आता एक प्रश्न होता की जेव्हा आपण कंबाईनचा म्हणजे MPSCचा अभ्यास करतो, ठीक आहे, थोडक्यात मी सांगतो याच्यामध्येच की MPSCचा अभ्यास करताना काही विद्यार्थ्यांचा एक प्रश्न होता की सर स्टेट बोर्ड वाचायचे का? स्टेट बोर्डच्या पुस्तका वाचायचे का कंबाईन एक्झामिनेशनसाठी? तर माझं मत आहे, वैयक्तिक मत नाही, काही गरज नाही आहे स्टेट बोर्ड वाचायची. कारण यासाठी की एवढ्या पुस्तका वारंवार वाचण्याऐवजी स्टेट बोर्ड एकत्र कंपाईल केलेल्या पुस्तका मार्केटमध्ये आहेत ना. समजत आहे का? भरपूर साऱ्या पुस्तका वाचन करण्याऐवजी एकच पुस्तक वारंवार वाचा, म्हणजे वेळेची बचत करा तुम्ही. म्हणजे हे मला म्हणायचं, म्हणजे माझे वैयक्तिक मत आहे आणि मी सुद्धा ते इम्प्लिमेंट केलेलं आहे. जे मी राज्यसेवा मेन्स पर्यंत किंवा MPSC मेन्स पर्यंत मी जेव्हा गेलेलो आहे, तर मी हे कोणते स्टेट बोर्ड वाचलेले नाही. आणि स्टेट बोर्ड वाचण्यात एवढा वेळ घालवू नका, हे मला सांगायचंय की MPSC करायचं आहे ते कंबाईन एक्झामिनेशन. मी राज्यसेवा म्हणत नाही, राज्यसेवा आता डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे, तर डिस्क्रिप्टिव्ह साठी तुम्ही स्टेट बोर्ड वाचलेच पाहिजे. जसं UPSC साठी लोक NCERT वाचतात. समजत आहे का? तर तुम्हाला कंबाईन साठी स्टेट बोर्ड वाचणे गरजेचे नाही. जे रेफरन्स पुस्तकं आहेत, रेफरन्स बुक, तेच वाचले पाहिजेत. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कंबाईन मध्ये स्टेट बोर्ड वाचायची गरज नाही. राहिला विषय बेसिकचा, तर रेफरन्स मधून बेसिक क्लिअर होतात. ठीक आहे, रेफरन्स मधून बेसिक क्लिअर होतात. कारण आम्ही जेव्हा विद्यार्थ्यांना शिकवतो त्यावेळेवर आम्हाला कळतं की बेसिक कोणत्या लेवलवर विचारलं जातं आयोगाचं, आणि जे रेफरन्स पुस्तक असतात त्यातून जसेच तसे प्रश्न आयोग विचारतंय हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. स्टेट बोर्ड वाचायची काही गरज नाही. जसं की उदाहरणार्थ पॉलिटी विषय, मग या पॉलिटीसाठी 5वी ते 10वीचे पुस्तक वाचणार आहात का रे? अरे हेच तुम्हाला स्टेट बोर्ड मध्ये ना भेटता, तुम्हाला रेफरन्स मध्ये मिळत आहे ना. आणि मी तुम्हाला काय म्हटलेलं आहे, अभ्यासार्थी नाही परीक्षार्थी बना, परीक्षा पुरता अभ्यास करा, हे तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर उदाहरणार्थ तुमची सायन्स, आता सायन्स हा विषय आहे, हा सायन्स विषय. या सायन्स मध्ये आपण स्टेट बोर्ड वाचायचा 5वी ते 10वी.
काही गरज नाही. आणि वाचायचं असेल तर 5वी ते 10वी कशाला, 8वी 9वी 10वी, आणि आता ही 8वी 9वी 10वीच्या उपर विचारलं जातं 11वी आणि 12वी, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. पण हे कधी, जर तुम्ही 11वीची पुस्तक जर 2 प्रश्नासाठी वाचन करत असाल, म्हणजे भली मोठी पुस्तक आहे ते वाचत असाल, तर मग आम्ही काय मूर्ख आहोत आपण, हे लक्षात घ्या. समजत आहे का? एवढी पुस्तक वाचायची गरज नाही, एकच पुस्तक वाचायचं. मार्केटमध्ये पुस्तक आहेत ना, एक सचिन भस्के सरांची पुस्तक आहे आणि एक कोलते सरांची पुस्तक आहे. आणि एवढी मोठी पुस्तक जरी दिसत असेल तर त्या पुस्तकाचं संपूर्ण पुस्तक वाचन करायचं आहे का? अजिबात नाही. त्यातील फक्त 8 पॉइंट 10 पॉइंट बस, बहुत आधी बुक हो जाती है ना, असं लक्षात ठेवायचं तुम्हाला. समजत आहे? तर स्टेट बोर्ड वाचायची गरज नाही. आता दुसरी गोष्ट, पुढचा विषय कोणता आहे? इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स मध्ये कोणते पुस्तक वाचलं पाहिजे? जर स्टेट बोर्डच वाचायचं असेल तर 11वी 12वी. मग 5वी ते 12वीचं काय मूर्खपणा करायचं का आपण? अजिबातच नाही. मग आम्ही त्याऐवजी 11 12वी न वाचता आम्ही रेफरन्स पुस्तक वाचलं तर, अरे ठीक आहे ना, एकदा दोनदा तीनदा वाचन करा, पण कन्सेप्ट तर क्लिअर होतील रेफरन्स मधून. आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत ना. बेसिक गोष्टी आणि कन्सेप्ट हे दोन्ही कंपाईल करून आपण जर वाचन केला तर आमचे फॅक्च्युअल गोष्टी पण पूर्ण होतील आणि कन्सेप्ट पण पूर्ण होतील. हे दोन्ही कंपाईल करून केले तर फॅक्च्युअल प्रश्नाला तोही सुटतो, कंपाईल आणि कन्सेप्च्युअलला तोही सुटतो. हे दोन्ही कंपाईल होतात पुस्तकामधून. मग तुम्ही स्टेट बोर्ड वेगळे वाचाल, मग रेफरन्स वेगळे वाचाल. काय हे टाइमपास? आम्हाला टाइमपास करायचं नाहीये, आम्हाला लवकर पोस्ट काढायची आणि लगेच आम्हाला अधिकारी बनायचं आहे. त्यासाठी काय करावं लागणार आहे? एकच पुस्तक वारंवार वाचायचं, पुन्हा 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 वाचायचं, म्हणजे पुन्हा पुन्हा बघायचं, पुन्हा पुन्हा बघायचं म्हणजे रिव्हिजन करायचं, रिडिंग करायचं. समजत आहे तुम्हाला? त्याच गोष्टी आहेत. ओके. आता राहिली मॅथ आणि रिजनिंगची. आता मॅथ आणि रिजनिंग साठी 5वी ते 12वीची स्टेट बोर्ड वाचाल का? स्टेट बोर्ड मध्ये तर अजिबात आहे नाही. ठीक आहे, त्याच्यासाठी मग वेगळी गणिताची पुस्तक वाचावं लागेल. मग काय, मार्केटमध्ये आहेत ना, सचिन ढवळे सर आहेत, सतीश वसे सरांची पुस्तक आहे, त्याच्यानंतर संदीप अरगडे सरांची पुस्तक आहे, अग्रवाल सरांची पुस्तक आहे, आर एस अग्रवाल आहे ना. मग ह्या पुस्तकात तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके. तर स्टेट बोर्ड वाचण्याची काही गरज नाही आहे कंबाईन एक्झामिनेशन साठी. तुम्ही फक्त रेफरन्स पुस्तक वाचले तरी चालेल. भल्या मोठ्या पुस्तका दिसतात, त्याच्यातून अर्धी पुस्तक आपल्याला फक्त वाचावी लागते, अर्ध्यापेक्षा पण कमी. समजत आहे? तेव्हा जाऊन आमचे परीक्षे निघत असतात. ओके. आणि मी तुम्हाला सांगतो, कधी हट्टास ठेवायचं नाही की मला 15 पैकी 15च मार्क घ्यायचे आहेत. स्वतः लेखकाला 15 पैकी 15 मार्क मिळत नाही, लक्षात घ्या. 15 पैकी 15 मार्क्स कोणालाच मिळत नाही. ऍव्हरेज मार्क्स ठेवायचं. टार्गेट जरी 15 पैकी 15चा असला पण ऍव्हरेज मार्क्स असला पाहिजे. हे जसं सायन्सचं, तर सायन्सला 15 पैकी किमान तुमचे मार्क किती असले पाहिजे? 12+. 15 पैकी 12+ मार्क असले पाहिजे. मग तुम्हाला अजून एकदा सांगतो की जर कंबाईनचा अभ्यास करतात तर कंबाईनच्या एक्झामिनेशन साठी तुम्हाला 3 विषय कन्सेप्ट म्हणजे कंपल्सरी आले पाहिजे. म्हणजे 100 मार्काचा पेपर असेल तर यापैकी पॉलिटी, हिस्ट्री आणि जिओग्राफी. आता मला सांगा, पॉलिटी किती मार्काला? 15 मार्काला. हिस्ट्री किती मार्काला? 10 मार्काला. जिओग्राफी किती मार्काला? 10 मार्काला. एकूण 35 मार्क झाले. आता 35 पैकी 35 तर येणार नाही, मग तिथून काहीतरी कमी होतीलच. मग 35 पैकी किमान 30 मार्क आले पाहिजे, याचा हट्टाच ठेवा ना. म्हणजे हे 3 सब्जेक्ट क्लिअर करा. हे 3 सब्जेक्ट क्लिअर झाले म्हणजे पुढचा टप्पा जर अवघड येत असेल, म्हणजे असेल सायन्स, हा प्रत्येकाला जमेलच असं नाही. मॅथ आणि रिजनिंग प्रत्येकाला जमेलच असं नाही. करंट हा प्रत्येकाला जमेलच असं नाही. इकॉनॉमिक्स हे प्रत्येकाला जमेलच असं नाही. पण याच्यात सुद्धा ऍव्हरेज घ्यायचं. म्हणजे जर हा सायन्स हा 15 मार्काला येत असेल, मॅथ रिजनिंग 20ला येत असेल, करंट अफेअर 15ला येत असेल, इकॉनॉमिक्स 15ला येत असेल, मग ऍव्हरेज मार्क्स द्यायचे. जसं इथं आपण ऍव्हरेज काढलेला. मग सायन्सला 15 पैकी किमान 10 मार्क्स घेतले तरी चालेल नाही का? मॅथ रिजनिंगला 20 पैकी 15 मार्क घेतले चालेल नाही का? करंटला 15 पैकी 10 मार्क घेतले चालेल नाही का? आणि इकॉनॉमिक्स मध्ये 10 मार्क्स. किती झाले टोटल? हे 5, 1 2 3 4 किती झाले? 45. 45 आणि 35, चला 30च घेऊया. किती झाले? 75 मार्काला कधी कट ऑफ लागलाय का? कधीच नाही. कट ऑफ हार्डली 60 61 62 वरच खेळलेला आहे. आणि ह्या पहिल्यांदा झालेला आहे कंबाईनचा कट ऑफ 61 वर, कधीच जात नाही. आता कंबाईन सीची परीक्षा आलेली आहे, त्याला कट ऑफ हार्डली 46 आणि 48 याच्या मध्येच असेल. हा नोट डाऊन करा. हाच कट ऑफ असेल. जास्तीत जास्त 46 ते 48च्या मध्येच कट ऑफ असेल. हा आता रिसेंटली परीक्षा झाली, एवढाच कट ऑफ असेल. ऑन रेकॉर्ड बोलतोय, लक्षात ठेवा.
समजत आहे का? हे अनालिसिस आम्हाला करावा लागतोय. म्हणजेच काय रे, की तुम्हाला एवढे मार्क्स तुम्हाला घ्यावे लागतील. ऍव्हरेज मार्क्स घ्यायचं, निघून जायचं. अभ्यासार्थीने परीक्षार्थी व्हा, एकदा वाचन करा, पोस्ट घ्या, निघून जावा. हे लक्षात ठेवा. म्हणून काय केलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीचे प्लॅनिंग केलं पाहिजे. जो प्लॅनिंगचा लेक्चर मी काल घेतलेला आहे तो लेक्चर एकदा बघा आणि त्याच्यानंतर मग ह्या गोष्टी तुम्ही नमूद करा. पुस्तक 10 वेळेस वाचायचं, एकच पुस्तक वारंवार वाचायचं, पुन्हा 10 पुस्तक वाचून काही उपयोग होत नाही मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो. समजत आहे का? जर तुम्ही काय केले माहितीये का, आपण काय करतो, एमपीएससीचा जर तुम्ही अभ्यास करत असाल कंबाईनचा, बघा रे, एमपीएससी कंबाईनचा जेव्हा अभ्यास करताना त्यावेळेवर तुमच्या जीएसचा अभ्यास हा ऑलमोस्ट झालेला असतो. म्हणजे याचा फायदा पोलीस भरतीला, याचा फायदा सरळ सेवेला, ह्या 2 गोष्टीला होतात. जीएसचा फायदा. मग मॅथ आणि रिजनिंगचा, मॅथ आणि रिजनिंगचा फायदा हा आपल्याला इकडे पण होतो आणि इकडे पण होतो, कंबाईनला पण होतो आणि पोलीस भरती सरळ सेवेला पण होतो. म्हणजे सेम झालं ना, पॅटर्न सेमच आहे, विचारण्याची पद्धत वेगळी आहे. मग राहिलं मराठी व्याकरण, मग कंबाईनला मराठी व्याकरण आहे का? हो आहे, पण ते मेन्सला आहे, प्रीला नाही. मग काय करायचं, दिवसातून 1 तास तुम्ही अभ्यास करा ना मराठी व्याकरणाचा, आणि महाराष्ट्र बोलीभाषा आहे. मग 1 तास तुम्ही अभ्यास करा. मग 1 तास जरी अभ्यास करत असाल तर तुमची पोलीस भरती निघते, सरळ सेवाही निघते. आणि याचा अभ्यास झालाच असेल, हे दोन्ही नाही निघाले, कंबाईन करत असाल, मेन्सला याचाच कामात येईल ना. हा वेस्ट थोडी जाणार आहे का? नाही जाणार ना. मग ऑलरेडी हा अभ्यास झालेला आहे ना तुमचा, मग तिकडे रिव्हिजन साठी मेन्सला मिळेल ना वेळ, हे लक्षात ठेवा. मग राहिला इंग्रजी व्याकरण, कंबाईनला इंग्रजी व्याकरण आहे, हो कधी आहे, मेन्सला आहे. मग 1 तास अजून एकदा नाही आला. मग 1 तास जरी दिले तर इकडे पोलीस भरतीला तर आहेच नाही, पण आपल्याला बोलीभाषेसाठी इंग्रजी आली पाहिजे. चला मग सरळ सेवेला आहे का? हो आहे सर. मग सरळ सेवेला याचा उपयोग होईल ना. मग याचा उपयोग सरळ सेवेला झाला तर इथून एखादी पोस्ट मिळाली तुम्हाला तर तलाठी झाले, वनरक्षक झाले, आयबीपीएस टीसीएस पॅटर्न मध्ये विचारते की नाही? मग विचारते ना तुम्हाला. मग जरी इकडे झाला नाही पण तुम्ही कंबाईनचा अभ्यास करतात, मेन्सला होईल ना उपयोग, मेन्सला होईल ना. मग कधी प्री झाल्यावर मेन्स होते, मग मेन्सला तुमचा उपयोग होते, ऑलरेडी पहिलेच अभ्यास झालाय तुमचा. मग इकडे रिव्हिजन साठी वेळ मिळते ना, मेन्सही निघते, झाली इकडे पीएसआय, झाली इकडे एसटी आहे. हे प्रॉपर प्लॅनिंग असली पाहिजे तुमची, तेव्हा जाऊन तुमचं काय होईल, पोस्ट निघेल. हे लक्षात ठेवा. म्हणून फापट पसारा वाचायचं नाही, 10 पुस्तके वाचायचं नाही, एकच पुस्तक वारंवार वाचायचं. हे स्ट्रॅटेजी तुम्ही जर माइंड मध्ये ठेवले ना तर तुम्ही योग्यरित्या समोर जाऊ शकता. महत्वाचं म्हणजे अजून तुम्हाला एक गोष्ट सांगतो रे, की पीवायक्यू जास्त लक्षात ठेवायचं. पीवायक्यू ला आधी भर द्यायचं, पीवायक्यू नंतर तुम्ही रिडिंग करायचं पुस्तकातली जे टॉपिक दिलेले आहेत आणि पुन्हा पीवायक्यू करायचं. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. हा फॉर्म्युला खूप महत्वाचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, हा फॉर्म्युला खूप महत्वाचा फॉर्म्युला आहे. हे तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला योग्यरित्या तुम्हाला मार्क्स मिळतील. ठीक आहे, तर ओके. तर अशा पद्धतीने आपण सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे युट्यूबचे जे मित्रमंडळी आहेत त्यांना पण हवं होतं की सर तुम्ही अशा पद्धतीने आम्हाला समजावून सांगा कंबाईन बद्दल. तर मी सांगितलेलं आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा बघू शकता. धन्यवाद विद्यार्थी.